हॅलो. आतापर्यंत आपण कार्य आणि ऊर्जा यांच्याबद्दल अनेकदा बोललेलो आहे, पण आता वेळ आली आहे एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची, आणि ते म्हणजे आपण हे सगळं का बरं शिकतोय. तर याचं उत्तर आहे असं की आपल्याला जगाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टीने पाहायला हे सगळं शिकवतंय. चला मग आता एक उदाहरण बघूया. असं समजा की तुम्ही ह्या एका बॉलिंग बॉलला हातात घेतलाय आणि तुम्ही त्याला फेकताय. म्हणजेच काय, तर हा बॉल या ठिकाणहून या ठिकाणी येताना हळूहळू वेगवान होईल आणि मग शेवटी तुमच्या हातातून सुटेल. मग आता या बॉलचा वेग का वाढतो? तर आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण हा बॉल फेकतो तेव्हा आपण यावर जोर लावतो किंवा बल लावतो, आणि जेव्हा आपण कोणत्याही वस्तूवर बल लावतो ती वस्तू त्वरणित होते, म्हणजे तिला ॲक्सेलरेशन किंवा त्वरण मिळतं. तर आता हे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार बरोबर आहे. ठीक आहे. एफ बरोबर एम ए हा न्यूटनचा दुसरा नियम आहे. म्हणजेच काय, तर एफ बल लावल्यानंतर एम वस्तुमान असलेल्या वस्तूला त्वरण मिळतं. ठीक आहे, हा न्यूटनचा दुसरा नियम. तर बलामुळे त्वरण निर्माण होतं असं हा नियम सांगतो. इतकं ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने विचार करा, कार्याच्या दृष्टीने विचार करा. जेव्हा आपण बॉलवर बल लावतो तेव्हा त्या बॉलचं विस्थापन होतं. याचाच अर्थ काय, तर आपण त्या बॉलवर कार्य करतोय. आणि लक्षात घ्या, हा बॉल सुरुवातीला स्थिर होता, तो गतिमान नव्हता. पण या ठिकाणून इथपर्यंत पोहोचण्यात आता हा बॉल गतिमान झालेला आहे. म्हणजेच काय, तर त्याच्याकडे आता गतिज ऊर्जा आहे, जी पहिले इथे असताना नव्हती. मग याचा अर्थ काय की इथून इथे पोहोचण्यात जे कार्य झालं त्यामुळे त्या बॉलला गतिज ऊर्जा प्राप्त झाली. तर मग आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर कार्य करतो तेव्हा आपण त्या वस्तूला गतिज ऊर्जा देतो किंवा त्या वस्तूची गतिज ऊर्जा वाढते. मग आता जसं कार्य केल्यामुळे गतिज ऊर्जा वाढते किंवा एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा वाढवली जाऊ शकते, तशीच गतिज ऊर्जा कार्य करून काढूनही टाकता येते. पहा, आता समजा एखादा बॉल तुमच्याकडे फेकलाय अशा प्रकारे, आणि तुम्ही तो आपल्या हाताने अडवला किंवा झेलला. मग तेव्हा काय होतं, बॉल झेलत असताना आपला हात असा मागे जातो, बरोबर, आणि मग शेवटी तो बॉल स्थिर होतो. आता इथेही काय होत आहे, आपला हात या बॉलवर जोर लावतोय किंवा बल लावतोय, पण यावेळी हे बल विरुद्ध दिशेने आहे आणि म्हणून हा बॉल मंदावतो आणि शेवटी थांबतो. मग आता इथे कार्य या संकल्पनेच्या दृष्टीने विचार केला तर बल ज्या दिशेने लागतंय त्याच्या विरुद्ध दिशेने विस्थापन होत आहे, बरोबर. बॉल तर इकडून इकडेच जाऊन थांबला, बरोबर, पण बल आपल्या हाताने विरुद्ध दिशेने लावलाय आणि त्यामुळे या उदाहरणामध्ये ऋण कार्य होतंय. आणि तसंच या बॉलची गतिज ऊर्जा सुद्धा कमी होते. या क्षणी हा बॉल गतिमान होता म्हणून त्याच्याकडे गतिज ऊर्जा होती, पण आता इथे येऊन तो बॉल थांबला आणि गतिमान नसल्यामुळे त्याच्याकडे आता अजून गतिज ऊर्जा नाहीये. तर मग आता आपण असं म्हणू शकतो की ऋणात्मक किंवा ऋण कार्य केल्यामुळे गतिज ऊर्जा कमी करता येते. तर मग आता आपण काय बघितलं की एखाद्या वस्तूवर धन कार्य झालं तर ते कार्य त्या वस्तूची गतिज ऊर्जा वाढवते, पण त्याच वस्तूवर जर ऋण कार्य झालं तर ते कार्य या वस्तूची गतिज ऊर्जा कमी करते. आणि यालाच म्हणतात कार्य ऊर्जेचा सिद्धांत किंवा वर्क एनर्जी थेरम. चला आता काही उदाहरणं बघूया. जर समजा आपण एक बॉल घेतला आणि तो अशा उंचीवरून खाली टाकला. आता जेव्हा हा बॉल आपण इथून खाली सोडला तेव्हा त्यावर कुठलं बल प्रयुक्त होत आहे, तर गुरुत्व बल त्यावर लागत आहे, जे खालच्या दिशेने आहे. या बलामुळे झालेलं विस्थापन हे सुद्धा खालच्या दिशेने आहे. तर या उदाहरणामध्ये झालेले कार्य हे धन कार्य आहे, आणि म्हणून इथे स्थिर असलेला चेंडू वरून खाली येता येता त्याचा वेग हा वाढत जातो आणि त्यावर गुरुत्वाकर्षण बलामुळे धन कार्य होतं. आता दुसरं उदाहरण पहा. समजा आपण हा बॉल खालून वर फेकला तर काय होतं बरं. जेव्हा हा बॉल खाली होता तेव्हा त्यावर कुठलं बल लागतंय, तेव्हाही त्यावर गुरुत्वीय बलच लागतंय, ठीक आहे, जे खालच्या दिशेने आहे. पण या बॉलचं विस्थापन वर होताना बघतोय. मग अशा वेळी गुरुत्वीय बलामुळे या बॉलवर ऋण कार्य होत आहे, आणि म्हणून जेव्हा आपण खालून बॉल वर फेकतो तो वर जाऊन शेवटी त्याचा वेग हळूहळू कमी होतो आणि तो थांबतो. आता या सगळ्या गोष्टी अजून मजेदार होतात जेव्हा एखाद्या वस्तूवर अनेक बल एकाच वेळी कार्य करत असतात.
आणि मग अशा वेळी न्यूटनच्या नियमानुसार आपल्याला एकूण बल काढावं लागतं. पहा, या एका बलाच्या ऐवजी आपल्याला इथे एकूण परिणामी बल काढावं लागतं, ज्याला आपण F नेट असं म्हणतो. हे एकूण परिणामी बल एखाद्या वस्तूवर लागणाऱ्या सगळ्या बलांना लक्षात घेऊन काढलं जातं. समजा एखाद्या वस्तूवर 2 वेगवेगळी बल एकाच दिशेने कार्यरत असतील तर त्यांची बेरीज केली जाते, पण ते विरुद्ध दिशेने असतील तर त्यांची वजाबाकी केली जाते. आणि मग आपल्याला मिळतं F नेट, एकूण परिणामी बल. आणि मग जेव्हा आपण इथे एकूण परिणामी बल असं लिहितो तेव्हा इथे सुद्धा आपल्याला एकूण झालेलं कार्य लक्षात घ्यायला लागेल. मग एकूण कार्य जर धन असेल तर ते त्या वस्तूची ऊर्जा वाढवेल, पण एकूण कार्य जर ऋण असेल तर ते त्या वस्तूची गतीची ऊर्जा कमी करेल. आणि समजा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणारं एकूण परिणामी बल हे जर 0 असेल तर त्या वस्तूचं त्वरणसुद्धा 0 असेल, आणि मग अशा वेळी त्यावर होणारं एकूण कार्यसुद्धा 0 असेल. पहा, आता अजून एक उदाहरण बघू. समजा एक कपाट आहे आणि ते अशा खूप खडबडीत फरशीवर ठेवलेलं आहे आणि आपल्याला ते कपाट हलवायचं आहे. तर आपण त्याला धक्का देऊन हळूहळू इथून तिथपर्यंत नेलं. मग आता विचार करा, आपण या ठिकाणून ह्या ठिकाणपर्यंत कपाटाला ढकललं, पण तरी हे तर स्थिरच आहे, हे गतिमान झालंच नाही. याची गतिज ऊर्जा तर अजून 0च आहे. या ठिकाणी असताना सुद्धा त्याची गतिज ऊर्जा 0च होती आणि इथे पोचल्यावरही ती 0च आहे. म्हणजेच काय, तर यावर जे काही कार्य झालं असेल त्यामुळे या कपाटाची गतिज ऊर्जा न वाढली न कमी झाली. म्हणजेच काय, तर या कपाटावर झालेलं कार्य हे 0 आहे. पण असं कसं झालं? आपण तर त्याला ढकलून त्याचं विस्थापन घडवून आणलं, आपण त्यावर बल सुद्धा लावलं, या सगळ्यात आपण थकलो सुद्धा. मग आपण असं कसं म्हणतोय की एकूण झालेलं कार्य हे 0 असेल? मग याचं कारण असं आहे की या कपाटावर या बलाशिवाय अजून एक बल कार्यरत आहे आणि ते म्हणजे घर्षण बल. ही फरशी खूप खडबडीत असल्यामुळे ती या कपाटावर घर्षण बल प्रयुक्त करते आणि हे घर्षण बल आपण लावतोय त्या बलाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने कार्यरत आहे. आणि मग समजा आपण असं म्हटलं की आपण या कपाटावर धन कार्य करतोय, तर घर्षण बल हे या कपाटावर ऋण कार्य करते. आणि मग असं होतं की या दोन्ही बलांचं एकूण परिणामी बल हे 0 असतं आणि म्हणून मग त्या कपाटाचं त्वरणसुद्धा 0 असतं आणि म्हणून त्यावर झालेलं एकूण कार्यसुद्धा 0 असतं. आणि मग म्हणूनच या ठिकाणी त्या कपाटाची गतिज ऊर्जा 0 होती आणि इथे सुद्धा ती जशी आहे तशीच 0च राहते. आणि यालाच आपण अजून एका पद्धतीने सुद्धा सांगू शकतो. आपण या कपाटावर धन कार्य करून त्याची गतिज ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर? पण त्याच वेळी घर्षण बल हे त्यावर ऋण कार्य करून त्यातली गतिज ऊर्जा कमी करत असतं आणि ही गतिज ऊर्जा एकाच प्रमाणात वाढते आणि कमी होते आणि म्हणूनच त्यात काहीही बदल होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. ती 0ची 0च राहते. आता अजून एक उदाहरण पाहूया. समजा माझ्याकडे एक छोटूसं गोंडस कुत्र्याचं पिल्लू आहे, असं माझ्या हातात बसलेलं आहे. आता मी काय करते, हळूहळू माझा हात वर नेते आणि त्याला उंच हवेत धरते, पण हे करते मी अगदी हळूहळू. मग आता इथे काय होत आहे, या पिल्लाचं या बिंदूपासून या बिंदूपर्यंत विस्थापन होत आहे, बरोबर? यावर मी बल सुद्धा लावते वरच्या दिशेने आणि हळूहळू त्याला वर नेते. पण तरी हे पिल्लू माझ्या हातात जसं बसलेलं होतं, स्थिर होतं, तसंच आत्ताही आहे. त्याची गतिज ऊर्जा वाढली नाही, कमी सुद्धा झाली नाही. ती इथे 0 होती, इथेही 0च आहे. मग आता असं कसं झालं? तर विचार करा, या पिल्लावर अजून कुठलं बल प्रयुक्त होतंय का? तर हो, या पिल्लावर खालच्या दिशेने गुरुत्वीय बल लागतंय, जे मी लावलेल्या बलाला बाद करून टाकतं आणि मग एकूण परिणामी बल 0 झाल्यामुळे एकूण कार्य सुद्धा 0 होतं. म्हणून मग या पिल्लाला खालून वर जरी नेलं तरी त्यावर झालेलं कार्य हे 0 आहे आणि त्याची गतिज ऊर्जा न कमी होते न वाढते. ती इथेही 0 होती, इथेही 0च राहते. चला तर मग आता आपल्याला कार्य आणि ऊर्जा यांच्यात कसा संबंध आहे हे समजलंय. आता त्याला गणिती रूपात कसं लिहितात हे समजून घेऊया. पहा, समजा एखाद्या वस्तूवर एक बल कार्यरत आहे असं आपण म्हटलं, तर आपण त्या वस्तूवर झालेलं कार्य W हे अशा प्रकारे लिहितो. W बरोबर F गुणिले S म्हणजे बल गुणिले विस्थापन,
बरोबर. आता आपल्याला न्यूटनच्या नियमानुसार माहिती आहे की F बरोबर ma म्हणजे वस्तूचं वस्तुमान गुणिले त्या वस्तूचं होणारं त्वरण. तर आपण इथे Fच्या जागेवर ma असं लिहू शकतो आणि हा S जसाच्या तसा. ठीक आहे, हे आहे त्या वस्तूवर झालेलं कार्य. आता आपल्याला गतीच्या ऊर्जेला ह्याच्याशी जोडायचं आहे. मग आता गतीची ऊर्जा कशामुळे असते? तर वेग असल्यामुळे. म्हणजे आता आपल्याला इथे वेग आणायचे आहेत आणि वेग म्हणजे गती. म्हणून आपण गतिविषयक सूत्रांचा विचार करूया. v² बरोबर u² अधिक 2as याचा विचार करा. याच्यामध्ये as आहे, इथे सुद्धा as आहे. मग आपण या asला कशा प्रकारे लिहू शकतो? इथे बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंनी u² हा वजा करूया आणि मग शेवटी 2नी त्याला भाग देऊया. तर आपल्याला मिळेल v² वजा u² भागिले 2 बरोबर as. ठीक आहे, आता asची ही किंमत आपण इथे टाकूया. तर आपल्याला काय मिळतं पहा, m गुणिले v² वजा u² भागिले 2. तर मग कार्य, वस्तुमान आणि वेग, सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग इतकंच इथे उरलं आहे. त्वरण आणि विस्थापन यांना आपण बाद केलेलं आहे. आता हे सोडवल्यावर पहा आपल्याला काय मिळतं. हे सोडवल्यावर आपल्याला मिळतं कार्य बरोबर इथे पहिले काय येणार, mv² भागिले 2 आणि mv² भागिले 2 हे काय आहे? ही आहे अंतिम गतीज ऊर्जा म्हणजे k फायनल. फायनल म्हणजे अंतिम. मग आहे हे वजा चिन्ह. ठीक आहे, आणि दुसरी टर्म काय आहे, mu² भागिले 2 आणि ते म्हणजे त्या वस्तूची सुरुवातीची गतीज ऊर्जा. तर k I म्हणजे इनिशियल किंवा सुरुवातीची गतीज ऊर्जा. तर मग कार्य बरोबर अंतिम गतीज ऊर्जा वजा सुरुवातीची गतीज ऊर्जा आणि यालाच म्हणतात वर्क एनर्जी थेरम किंवा कार्य ऊर्जेचा सिद्धांत. आता त्या वस्तूवर एकपेक्षा जास्त बल लागत असतील तर आपण इथे Fच्या ऐवजी F नेट लिहू आणि मग म्हणून या Wच्या ऐवजी एकूण कार्य किंवा W नेट किंवा W एकूण असं लिहू आणि मग W एकूण बरोबर गतीज ऊर्जेतील बदल. आणि बदल कसा लिहितो? अंतिम गतीज ऊर्जा वजा सुरुवातीची गतीज ऊर्जा. ठीक आहे, आता अजून एक पहा. समजा हे W एकूण हे धन असेल. याचा अर्थ काय की अंतिम गतीज ऊर्जा ही सुरुवातीच्या गतीज ऊर्जेपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण आधीपेक्षा गतीज ऊर्जा वाढवली आहे. पण त्याचप्रमाणे जर हे कार्य ऋण असेल याचा अर्थ अंतिम गतीज ऊर्जा ही कमी आहे, कारण सुरुवातीपेक्षा गतीज ऊर्जा वस्तूमधून काढून टाकली गेली आहे किंवा कमी केली गेली आहे आणि म्हणून हे एकूण कार्य ऋण आहे. मग याला आपण असंही म्हणू शकतो की जितकं कार्य एखाद्या वस्तूवर होतं तितकी त्या वस्तूमधली गतीज ऊर्जा काढून टाकली जाते किंवा वाढवली जाते. चला तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.